आम्ही एकपात्री या संस्थेमार्फत रसिकांसमोर भाऊसाहेब पाटणकर यांची मराठी शेरोशायरी झिंदादी सादर करते ॲडव्होकेट प्रमोद आडकर यांचा हा 11वा प्रयोग होता। यावेळी बंडा जोशी, अनुपमा खरे, आम्ही एकपात्रीचे संस्थापक अध्यक्ष उपस्थित होते। यावेळी प्रेक्षकांनी भरभरून दाद नमस्कार। मंचावरील उपस्थित श्रीयुत बंडा जोशी सर, श्रीयुत आडकर सर आणि मिसेस आडकरजी आणि आपण सगळे मान्यवर उपस्थित सगळे मान्यवर यांचं मी स्वागत करते आणि तुमचे आभारही मानते की आपण उपस्थित आहात। आज रेकॉर्ड केलेले कलाकार आहेत, म्हणजे पुलं असतील सगळेजण, तर ह्यांच्याकडनं हेही आपले पूर्वज आहेत कारण आपण ह्यांच्याकडनं खूप काही शिकत असतो। त्यांचं वाचून किंवा त्यांचं ऍक्टिंग बघून किंवा त्यांचं गाणं ऐकून कधी आपले डोळे पाणावतात तर कधी आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं। त्यांच्याकडनं आपण अनेक संस्कार सुद्धा पुस्तकातनं किंवा कलाकारांकडनं आपण घेत असतो। तर मला वाटतं त्यांचंही स्मरण करणं हे तितकंच गरजेचं आहे आणि हीच भावना ठेवून आज प्रमोद आडकर सरांनी आपल्यासाठी जिंदादिल हा भाऊसाहेब पाटणकर यांच्या शेरोशायरीवरती आधारित असा एक सुंदर कार्यक्रम आपल्यासाठी त्यांनी ते घेऊन येणार आहेत आणि त्यांचे मी आभार मानते कारण आम्ही एकपात्री महाराष्ट्र या संस्थेला त्यांनी ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार। आणि मी अजून एक मला सांगायचं म्हणजे की आमच्या संस्थेचे स्तंभ म्हणून आम्ही आता ते आपल्यात नाही आहेत कैलासवासी वंदन नगरकर, तर सर आज तर ते असते तर त्यांना खूप आनंद झाला असता आणि त्यांचीही मी आठवण करते। आणि आमचे दुसरे स्तंभ बंडा जोशी सर यांना मी विनंती करते की आडकर सरांचा त्यांनी सन्मान करावा। मी बंडा जोशी सरांना विनंती करते की नेमके 2 शब्द बोलावेत। नमस्कार। या सुप्रभाती आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। मी नोट्स एवढ्यासाठी ठेवतो की मुद्दे व्यवस्थित आले की बरं असतं, कारण काही माणसं एकदा बोलायला सुटली की थांबतच नाही, तेव्हा मुख्य कार्यक्रम आपल्याला लवकर ऐकायचा आहे। तर मी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करणार आहे। महाराष्ट्राचे थोर शाहीर भाऊसाहेब पाटणकर यांच्या शायरीचा प्रयोग आज प्रमोद सुरू करतो आहे। पूर्वी त्यांनी एक 10 प्रयोग त्याच्या अगोदर केले होते 15 वर्षापूर्वी आणि त्यांना अतिशय चांगली दाद मिळालेली होती। पण मध्यंतरी त्याच्या व्यस्ततेमुळे त्याच्यामध्ये थोडा खंड पडला होता, कारण रंगत संघतर्फे आपल्याला माहिती आहे इतके कार्यक्रम होत असतात, दर आठवड्याला काही ना काही सत्कार समारंभ काही सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात, तर त्याच्यामध्ये तो खूप व्यस्त असतो। आणि मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये रंगत संगत सारखी संस्था असणं शक्य नाही, इतके भराभर कार्यक्रम महिन्यात 2-3 कार्यक्रम चालू असतात, त्यामुळे त्याला वेळ मिळत नव्हता। त्यामुळे या कार्यक्रमाचा आता 11व्या प्रयोगापासून पुनरारंभ होतोय, त्याबद्दल पहिल्यांदा त्याचं मनापासून स्वागत करतो। आणि आमची आम्ही एकपात्री ही एकपात्री संस्था ही गेली 40 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक कलावंत आमच्या संस्थेशी जोडलेले आहेत, अनेक उपक्रम त्या निमित्ताने घेत असतो आणि या संस्थेतर्फे ही मैफल होते याचा जास्त मला आनंद आहे। आणि रंगत संगत आणि आम्ही एकपात्री या 2 संस्थांचा फार जुना ऋणानुबंध आहे। आमची संस्था स्थापन होऊन 40 वर्ष झाली। या 40 वर्षामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही रंगत संगतच्या तर्फे सादर केलेले आहेत, त्यांना अतिशय दाद मिळालेली आहे। आणि मी माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगतो की मी आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो, माझा पुण्याचा पहिला प्रयोग रंगत संगतने आयोजित केलेला होता। त्यानंतर 1500वा प्रयोग परत प्रमोद आडकरने आयोजित केला होता आणि 5000वा प्रयोग पण प्रमोदने आयोजित केलेला होता। त्यामुळं अनेक असे कार्यक्रम त्याच्यातर्फे होत असतात आणि आज जिंदादिल हा प्रयोग तो सादर करतो आहे। आता कैलासवासी भाऊसाहेब पाटणकर यांचा त्यांच्या ज्येष्ठतेनुसार यवतमाळला जाऊन त्यांनी सत्कार केला होता रंगत संघतर्फे आणि शिवाय पुण्यामध्ये पण त्यांचा सत्कार आयोजित केलेला होता आणि त्याच्याविषयी कृतज्ञता आहे असं मला वाटतं। आणि तो साहित्यिक जरी गेला तरी त्याचं साहित्य पुढेच लोकांना ऐकत राहिलं पाहिजे आणि यासाठी म्हणून असा हा प्रयोग आहे।
आणि त्यामुळं मला असं वाटतं की या प्रयोगाने आपल्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोलाची अशी भर घातलेली आहे. अर्थात आपण उर्दू शायरीच्या मैफिली बघतो, त्याच्यामध्ये दाद ही फार महत्वाची असते. त्यामध्ये बघा वाह वाह, बहुत खूप, वन्स मोर, म्हणजे पुन्हा एकदा, अशा पद्धतीची दाद मिळत असते. त्यामुळे आपल्याकडे सुद्धा या मैफिलीला नक्की दाद मिळेल, कारण आपले पुणेकर रसिक आहेत, ते अत्यंत रसिक आहेत या बाबतीमध्ये असं म्हणतात. आणि जगात असं म्हणतात की पुण्यात जो चालतो तो जगात सगळीकडे चालतो. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या मैफिलीला तशीच दिलखुलास अशी दाद द्याल. आणि एका शायरने म्हटलेलं आहे, खरं म्हणजे मीच म्हटलेलं आहे की महको तो ऐसे महको के कली को होश आ जाए, महको तो ऐसे महको के कली को होश आ जाए, और तालियां ऐसी बजाओ कि कलाकार को भी जोश आ जाए. धन्यवाद. नमस्कार. 15 वर्षानंतर मी हा कार्यक्रम करतोय. संयोजन करणं वेगळं आणि कार्यक्रम करणं वेगळं. संयोजनात आपण कवींना ऐकतो, गझलकारांना ऐकतो, कलावंतांना ऐकतो, चैतू ये पुढे. पण स्वतः कार्यक्रम ज्यावेळेला सादर आपण करतो त्यावेळेला निश्चितपणाने प्रेशर असतं. आपलं काही चुकलं मागलं. हे स्क्रिप्ट 15 वर्षापूर्वी तयार केलं नाही. 10 कार्यक्रम 15 वर्षापूर्वी केले आणि ते अत्यंत चांगल्या रीतीने चालले राजकुमार. नंतर निमंत्रण यायला लागली बाहेरगावची, पण प्रोफेशन, मी वकील आहे, प्रोफेशन मध्ये आलं. प्रोफेशनकडे लक्ष देणं गरजेचं होतं, त्यामुळे ते कार्यक्रम थांबले. पण आता वेळ आहे, त्यामुळे आता कार्यक्रम परत सुरू करतोय. भाऊसाहेबांच्या चिरंजीवांची माझी ओळख 1989 साली झाली आणि त्यांचा पहिला कार्यक्रम मी माझ्या जुन्या वाड्यात ठेवला. तेव्हा सूर्यकांत मांढरे प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आणि तो मला इतका आवडला की नंतर भाऊसाहेबांना भेटायची इच्छा मला झाली. मी भाऊसाहेबांना भेटलो आणि यवतमाळला जाऊन 1995 साली आम्ही त्यांचा जाहीर सत्कार केला. राजा तो इतका प्रचंड गाजला, अख्खं यवतमाळ आलं. आणि त्यावेळेला ही गोष्ट महाराष्ट्रभर पसरल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची माणसं माझ्याकडे रात्री सुनील घरी आली. त्यांनी ती कॅसेट घेतली. 1995 सालच्या भारतीय जनता पक्ष शिवसेना मंत्रिमंडळासमोर जिंदगीला कार्यक्रम सादर केला गेला. इच्छा होती की पुण्यात आणावा भाऊसाहेबांना, पण ते यांचं वय 89 शक्य नव्हतं. पण DS कुलकर्णी फाउंडेशनच्या माध्यमातून रंगसंगत प्रतिष्ठानने त्यांना पुण्यात आणलं आणि त्यावेळेचे साहित्य संमेलन अध्यक्ष नासर इनामदार यांच्या हस्ते पुण्यात त्यांचा भव्य सत्कार केला. ती गोष्ट भाऊसाहेबांना एवढी आनंद, एवढे सुखावले की त्यांनी त्यांच्या कार्यक्रमाचे, पुस्तकांचे, सगळ्याचे राईट्स स्टॅम्प पेपरवर लिहून 2 साक्षीदारांसकट, साक्षीदार कोण, त्यांची दोन्ही मुलं, साक्षीदारांसकट स्टॅम्प पेपरवर लिहून मला दिले. आणि आज एक पुस्तक जे आपण बघताय की 1995 साली काढलेलं पुस्तक आहे. याच्या अनेक एडिशन निघालेल्या आहेत, 50च्या वर एडिशन त्याच्या निघालेल्या आहेत. एवढी या शायरीला डिमांड आहे, खप आहे. पण मध्ये कोणीच केलं नव्हतं शायरी. शिल्पा देशपांडेंनी मध्ये केली होती. पण म्हटलं की चला आपण आता स्क्रिप्ट तयार आहे, आपण सुरू तर करूयात, बघू कसं होतंय. त्यामुळे आम्ही पहिला प्रयोग तुमच्या समोर सादर करतोय 15 वर्षानंतर. काही चुकलं माकलं तर सांभाळून घ्या. मित्रांनो, प्रत्येक ठिकाणी जाणार प्रेक्षक वर्ग हा ठराविक असतो. व्याख्यानाला जाणारा वेगळा, नाटकाला जाणारा वेगळा, सिनेमाला जाणारा वेगळा. पण मुशायऱ्याला येणारा प्रेक्षक वर्ग म्हणजे खास तऱ्हेचा असावा लागतो. जिंदादिल शायर ज्या वेळेला शायरी सादर करतो त्यावेळेला समोरचा जो रसिक बसलाय तो तितकाच जिंदादिल असल्याशिवाय शायरीमध्ये रंगत भरत नाही. तर पहिली बघू तुमची नाडी परीक्षा की आज खरोखरच रसिक जिंदादिल आहे का नाही. त्या जिंदादिल रसिक आहे का नाही याविषयी भाऊसाहेब लिहितात. उन्मेष ज्यांच्या यौवनाचा काहीच ना झाला कमी, प्यायले जे खूप ज्यांना वाटे परी झाली कमी. निर्मिली मी फक्त माझी त्यांच्याच साठी शायरी, सांगतो इतरास बाबा वाचा सुखे ज्ञानेश्वर. शायरी सांगून माझी, ऐकून माझी, सांगेल जो आता पुरे. शायरी ऐकून माझी, सांगेल जो आता पुरे.
अहो तो रतीच्या चुंबनाही सांगेल की आता पुढे तोंडही भगवन अरे त्याचे मला दाऊ नको ना जरी मंजूर हेही माझे तया दाऊ नको. शायरी नुसतीच नाही गावया आलो इथे कोण्या तरी जिंदादिलांच्या दर्शना आलो इथे. प्राण साऱ्या मैफिलीचे यांनाच आम्ही मानतो नुसतेच ना या मैफिलीचे आमचे स्वतःचे मानतो. दोस्तो मैफिल आपली रंगण्या जर का हवी आम्हा नको सौजन्य तुमची जिंदादिली नुसती हवी. हे जरी नक्कीच घेऊ या मैफिलीची वाहवा तीही अशी या मैफलीला द्यावी आम्हीही वाहवा. मित्रांनो उर्दू साहित्यातील प्रिय कर्तृ बघितला असेल चैतू. तो प्रेमात आकंठ बुडालेला अत्यंत लाचार लोचट प्रेयसी करता काय वाटेल ते करणारा मोस्ट ओबिडियंट सर्वंट. प्रेयसीने सांगितलं की चले जाओ म्हणणं लगेच उलटा पळणार जाणार मागे वळून बघणार नाही झुरणार आणि शेवटी मरणार. आणि तू मेल्यानंतर मग त्या प्रेताला म्हणजे लाचारी बघा. तू मेल्यानंतरही ते प्रेत जे असतं की मग माझी प्रेत यात्रा प्रेयसीच्या गल्लीतनं जाईल का, मग ती बघेल का, मग ती काही थोडीशी रडेल का, 4 फुलं तरी टाकेल का, हा त्या प्रेताच्या मनात यायला लागतो विचार. जनाजा देखकर मेरा वो अंदाज से बोले अरे गली कही थी मैंने तुम तो दुनिया छोड़ चले. जनाजा क्या निकला सारा जहां निकला लेकिन वो नहीं आई जिनके लिए जनाजा निकला. ती येतच नाही. आपल्या मराठी वाण्याचा प्रियकर मात्र असा नसतो. ताठ असतो. हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे. या सुंदर फुलांनी बागांनी जर आम्हाला बोलवलं नाही तर आम्ही जाणार नाही तिथं. हसतील ना कुसुमे जरी ना जरी म्हणतील ये पाऊल ना टाकू तिथे बाग ती आमची नव्हे. भ्रमरा परी सौंदर्य वेडे आहो जरी ऐसे आम्ही इश्कातही नाही कुठेही भिक्षुकी केली आम्ही. खेळलो इश्कात आम्ही बेधुंद येथे खेळलो लोळो मस्तीत नाही पायी कुणाच्या लोळलो. अस्मिता इश्कात साऱ्या केव्हाच नाही विसरलो आली तशी ही वेळ तेव्हा इश्क झाला विसर. रडलो आम्ही इश्कात. आता असं आहे बंडा इश्क म्हणल्यावर थोडस रडणं त्याच्यामध्ये रुसणं आलंच माहिती. रडलो आम्ही इश्कात जेव्हा आम्हा रडावे वाटले तेव्हा नव्हे इश्कास जेव्हा आम्ही रडावे वाटले. आसूवरी अधिकार हाही इश्कात ज्याला साधला नुसताच नाही इश्क त्याला मोक्ष आहे साधला. बर्बादीची दीक्षा. इश्क म्हणल्यानंतर बर्बादी आहे का तर हो बर्बादी लिहिलेली असतेच निश्चितपणे. बर्बादीची दीक्षा जशी इश्कात आम्ही घेतली पण इश्क ही बर्बाद करण्या माघार नाही घेतली. ना रडू नुसतेच आम्ही हाय ना नुसते करू आहो शिवाचे भक्त आम्ही हेही करू आणि तेही करू. त्या बात आहे. माझा उर्दू शायरीत अनेक प्रियसी प्रिय करून गेली. शिरी फरियाद, लैला मजनू, हीर रांझा. त्यातला मजनू आहे ना मजनू याला तुम्ही जर कधी बघितला असेल असा रडावा लाचार दाढी वाढलेला. मग प्रेयसीने प्रेम नाही दिलं की आणि दाढी वाढवणार इकडे हिंडणार की ये दुनिया ये महफिल मेरे काम की नाही असा तो मजनू असतो बघा. शेवटपर्यंत काय प्रेयसी त्याला काय भीक घालत नाही. पण त्या मजनू आम्हाला भेटतो पण त्याला मी काय सांगतो अरे मजनू थोडा आम्हाला भेटला असतास तू एकही आसू खरोखर गाळला नसतास. एक नाही लाख लयला मिळाले असते आम्ही. एक नाही लाख लयला मिळाले असते तेवढी कपॅसिटी. एक नाही लाख लयला मिळवल्या असत्या आम्ही. मिळवल्या नुसत्याच नसत्या वाटल्या असत्या आम्ही. मजनू
अरे दोस्ता भलताच काही पंथ तुला काढला, दोस्ता रडण्यात नुसता जन्म तुला काढला. सौंदर्य ही आमात कळते ज्या रडण्यातले तुझ्या नव्हे लैलाच्या रडण्यातले. मजनू अरे थोडा जरी का धीर हा करतास तू, रडती तुझी लैलाच आणि जन्मभर हसतास तू. हे खरे इश्कात काही थोडे रडावे लागते. असं थोडस इश्क म्हणल्यानंतर रडणं आलं का डॉक्टर? बरोबर आहे का नाही? हे खरे इश्कात काही थोडे रडावे लागते. अरे मजनू वेड्या, इश्कात सारे खोटे रडावे लागते. मित्रांनो, हल्लीचा जमाना SMS आहे, सोपा आहे. आय लव्ह यू, यू लव्ह मी, प्लीज कम मीट देअर. सोपं झालंय. पूर्वीच्या काळी, भाऊसाहेबांच्या काळी असं नव्हतं बघा. हा पूर्वीचा म्हणजे 50, 60, 70 वर्षापूर्वीचा काळ आहे. एक तर टेलिफोन होते, नाहीतर पत्र. टेलिफोनवर बोलणंही थोडस अवघड होतं, कारण टेलिफोनवर भावना व्यक्त कशा करायच्या, त्याचं उत्तर काय येईल काय माहिती नसायचं. त्यामुळं काय तर पत्र हा एकमेव दुवा की पत्रात तुम्ही सगळ्या भावना व्यक्त करायच्या. तर विनोद जो म्हणताय तो भाऊसाहेबांचा विनोद जो आहे हा एक वेगळ्या उंचीवरचा होता त्या काळाचा. काही विनोदात छान होते, काही चावटपणाही त्या काळात, रसिकताही होती. ती बघा विनोद कसा असतो. चंद्रमा हासे नवी शांत शीतल चांदणे, चंद्रमा हासे नवी शांत शीतल चांदणे, आमुच्या आहे कपाळी अमृतानंद लावणे. अहो लावण्या हेही कपाळी नसतो तसा नाराज मी, आहे परी नशिबात हेही आपल्याच हाती लावणे. पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली, पत्रे तिला प्रणयात आम्ही खूप होती धाडली होती अशी की नसतील कोणी धाडली. बघा म्हणता, धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे. क्या बात आहे, तिने पण पाठवली हो. धाडली मजला तिनेही काय मी सांगू तिचे, अहो सर्व ती माझीच होती एकही नव्हते तिचे. पत्रात जेव्हा तिचे ही पत्र हाती लागले, वाटले हाय कैसे कोणाचे गाल हाती लागले. पत्रातही त्या काय ती लिहिते बघा. माकडा आरशात आपला चेहरा थोडा बघा. केसास देतो वेळ आम्ही फेस पावडर लावतो, घालतो बुशर्ट जैसा ब्लाऊज आम्ही घालतो. मर्दपण आम्हा म्हणाया शंका नका आणू कधी, सांगतो शब्देवरी बाळंतना झालो कधी. रसिकता त्या काळची कशी होती बघा. भाऊसाहेबांची रसिकता. आपल्याच दाती ओठ आपला चावणे नाही बरे. चावट बघा, चावटपणा त्या काळी पण चावटपणा कसा होता बघा. आपल्याच दाती ओठ आपला चावणे नाही बरे, हक्क आमुचा आमच्या समोरी मारणे नाही बरे. घेतला तू वेळ जेव्हा सावराया आचला, वाटले तेव्हाच द्यावे हँग्स घेऊन या तुला. चुंबन, किस या संकल्पनेवर भाऊसाहेब काय लिहितात बघा. तर किस, हल्लीचे किस अनेक प्रकारचे किस आहेत. ते कुठले काय आहे ते तुम्हाला मी सांगायची काही गरज नाही. पण भाऊसाहेबांनी त्या काळी किस बद्दल काय दिलं. नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना, नुसती जशी डोक्यात आली चुंबनाची कल्पना, गोऱ्या तिच्या गालावरी उमटल्या साऱ्या खुणा. चुंबने जोरात आम्ही नाही आताशी घेतली. का पण अरे घे की बाबा, तुला घ्यायची तशी जोरात का नाही घेतली. चुंबने जोरात आम्ही नाही आताशी घेतली, वाटले घ्यावी तशी नाही तरी घेतली. काळजी नाजूकतेची त्यांच्या तशी नव्हती मला, काळजी नाजूकतेची त्यांच्या तशी नव्हती मला, होती जरा माझ्यात खोट्या दंतपंक्तीची.
म्हणजे जोरात चुंबन घ्यायला जायचो आणि मोठा उद्योग व्हायचा. प्रेयसीला घेऊन एकदा मी एक्झिबिशनला गेलो. काय असतं, प्रियकर प्रेयसीला असं बाहेर भेटणं शक्य नसतं. कसं भेटणार? बाहेर बघितलं कोणी लोकांनी बघितलं तर काय, तिच्या घरी जाणं शक्य नाही, तिला आपलं घरी होणं शक्य नाही, बागेत जाणं तरी बागेत हल्ली बघा बाग आता सोपं झालंय फार. अनेक झाडं निर्माण केलेली आहेत, त्याच्या मागे अनेक गोष्टी असतात. पण त्या काळी एवढं नव्हतं ना. बागेत गेलं तरी कोण बागेत आलं, बघणारी लोक होती, चर्चा प्रति चर्चा. पण मग अशी कुठे एक्झिबिशन असतील, प्रदर्शनं असतील, कुठे कार्यक्रम असतील, इथं जाणार लपणार काय, शेवटी असं आहे ना, भावना दाबणार तरी किती. त्यामुळं एक प्रियकर प्रेयसीला एका एक्झिबिशनला घेऊन जातो. तिथे कोपरा शोधतो, कोपरा भेटतो त्याला, पण तिथे मोठं एक छायाचित्र लावलेलं असतं, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं, असं मिशा हातातला वेद बीत असलेलं. पण तेवढा आडोस असतो. नयन करणार काय, काहीतरी मार्ग तर शोधला पाहिजे ना. चुंबिले नक्कीच असते मी तिला तिथल्या तिथे, चुंबिले असते नक्कीच असते मी तिला तिथल्या तिथे, नसता जरी का भव्य फोटो लोकमान्यांचा तिथे. निर्लज्जता माझ्यातही नव्हती काही कमी. प्रेम म्हणल्यावर निर्लज्ज व्हायलाच पाहिजे थोडंसं. आता कसं म्हणजे सांगलं चोरून कसं झालेलो, निर्लज्जता माझ्यातही नव्हती जरी काही कमी, पण भ्यायलो हातातल्या त्या लठ्ठ वेताला आम्ही. तर त्यांच्या समोर कसं चुंबन घ्यायचं, त्यांचा असा फोटो समोर. याच्यामध्ये जर प्रियकर आणि प्रेयसी दोघं जर हुशार आणि चतुर तर दोघांनाही मजा. एक जरी हुशार नसेल तरी दोघांनाही सजा. चातुर्यही भलतेच तेव्हा दाविले आम्हा तिने, घेतला ओढून पडदा फोटोवरी जेव्हा तिने, प्रतिसादही त्या चतुरतेने होता तिला मी दिला, चुंबने घेता जराही आवाज ना होऊ दिला. एकदा सूर्याची आणि शायराची सामने सामने गाठ पडते. सूर्य चला, शायराला वाटतं चला जरा सूर्याची थट्टा करावी. तो म्हणतो भास्करा येते दया मजला तुझी आधी मधी, पाहिली आहे सकारे तू रात्र प्रणयाची कधी. कारण प्रणय रोमॅन्स ऑलवेज डन इन ऍट नाईट. तर तू रात्र पाहिलीस का? सूर्य म्हणतो अरे काय माझी पूजा अर्चा करायचं समजून सोडून रात्र पाहिली का दिवस पाहिली का असलं काहीतरी म्हणलं विचारतोय. सूर्य म्हणतो ठीक आहे देतो तुला उत्तर. सूर्य उत्तर देतो आम्हासही या शायराची कीव येऊ लागते. आम्हासही या शायराची कीव येऊ लागते. अहो याच्या म्हणे प्रणयास याला रात्र यावी लागते. लागला धक्का तिचा जोरात पण होता मऊ. ती म्हणाली सॉरी म्हणाला, मी म्हणालो थँक्यू. अशाच एका ठिकाणी गेलो. तो एक मस्त तरुणी छान भक्ती मागणी एकटक बघत होती. तर एकटक बघितल्यानंतर आनंद होतो. तिरक्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी. तिरक्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी. पण आज हे कळले मला अहो ती अशीच पाहते नेहमी. धन्यवाद. तिरक्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी. तिरक्या तिच्या नजरेवरी बेहद झालो खुश मी. पण आज हे कळले मला ती अशीच पाहते नेहमी. कोणत्याही प्रियकराला प्रेयसीला भेट ही निश्चित आनंददायी वाटते. पण भेटायचं कसं? बाहेर भेटता येत नाही, मगाशी सांगितलं तसं घरी जाता येत नाही, काही करता येत नाही. करायचं काय? पण मार्ग तर शोधला पाहिजे. मग आम्ही मार्ग शोधला. काय? स्वप्नातला मार्ग. बेस्ट वे टू कॉल हर इन ड्रीम्स ऑर गो इन द ड्रीम्स. स्वप्नात तरी बोलवा नाही तर जा तरी. स्वप्नातली भेट काय बंडा दुसरा करणार काय? राजकारण भेटलं तर पाहिजे का नको? भेटता येथे आम्हाला भेटता गेलीस तू ऐकतो. स्वप्नात माझ्या येऊन गेलीस. यातही उपकार आम्हा काही कमी न वाटले. स्वप्नातही येशील ऐसे स्वप्नात नव्हते वाटले.
भीती तिला प्रणयात कोणी पाहिल याची वाटते, येऊनी स्वप्नात माझ्या हेच तिला वाटते. की कोणी बघायला नको म्हणते कशी, कैसी तरी स्वप्नात आले तुझ्या, पण आहेत बाई सारक सारेच भोवती जागे तुझ्या. आले मी तर सगळे जागेत, पण करायचं काय. जाणते सर्वांना मी नव्हे साधी तशी, स्वप्नातही येतील मेले मी जशी आले तशी. आणि माझ्या मागून येतील. करायचं काय, पण काहीतरी मार्ग तर शोधला पाहिजे. पण ठरवलं चला आपण जाऊ तिच्या स्वप्नात. ती येते, तिला प्रॉब्लेम्स आहेत ना, आपण जाऊ. भेटण्या जेव्हा तिच्या स्वप्नात मी गेलो तिथे, स्वप्नातही हाय आपल्या नव्हती तिथे. का नव्हती. त्रास ऐशा अक्षरेला हाच असतो सारखा, नेतो तिला उचलून जो तो आपल्याच स्वप्नी सारखा. काय करायचं काय. मग असं कळलं मला की चला जाऊया, तेव्हा विठ्ठल गायकवाडच्या स्वप्नात ती आहे, पण चला तिथं तरी जाऊ म्हणलं. चला पळत मग त्यांच्या स्वप्नात ऐकले दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात ती आहे तिथे. बोलावले ते कशाला बोलवतील मला, बोलावले नव्हते तरीही धावूनही गेलो तिथे. आता तरी दुर्दैव वाटे नक्कीच माझे संपले, पोचण्या आधीच तेही स्वप्न त्यांचे संपले. मित्रांनो, जन्म आणि मृत्यू या दोन मेंदूंमधला काळ आहे जीवन. बालपण, तारुण्य आणि वार्धक्य. बालपण नकळत निघून जातं. तारुण्याच्या मस्तीत तरुणपणा हातातून निसटून जातो. आणि मग काय उभं राहतं ते वार्धक्य, जीवनाचे कठोर वास्तव्य. या वास्तव्याला सामोर जातानाही भाऊसाहेबांनी आपली जिंदा दिली, सोडलेली नाही. उमेदीच्या काळामध्ये मान सन्मान सगळं मिळतं, पण ज्या वेळेला उमेद संपते, तरुणपणा संपतो, तुम्ही कुठल्या कामाचे राहत नाही, वार्धक्य येतं, त्यावेळेला तुम्ही कोणी तुमचं नसतं, कोणी तुम्हाला विचारत नाही. ही वस्तुस्थिती आहे का, तो आहे. होता असाही काळ, सारे नम्र होते पद पुढे, झेलण्याला शब्द माझा होते उभे मागे पुढे. आता कुठे तो काळ त्याची खूणही ना राहिली, आसवे माझी तर माझ्या काबूत नाही राहिली. आसवे इतक्याच साठी नाही कधी मी गाळली, गाळायची होती अशी की नसतील कोणी गाळली. आसवांच्या या धनाला जाणून मी सांभाळले, आज या वृद्धापकाळी त्यांनी मला सांभाळले. वाटले होते कधी हा काळ आहे यायचा, संपेल हे उद्यान आणि आहे सहारा यायचा. उद्यान संपत आणि सहारा वाळवंट सुरू होत. या स्थळी रेतीत आम्ही फुलबागा आहे लावली, इतकेच की मी आज येथे नुसती अबोली लावली. अबोली हे बिनवासाचं फुल असतं. गंध ही आहे इथे आहे अबोली ही, जरी आहे स्मृतींचा गंध येथे, यांना जरी नसला तरी. रिझवण्या आम्हा इथेही आहेत कोणी सोबती, सोबती आहेत आसू आणि गतकाल आहे सोबती. ते आठवण्यामध्ये आज वेळ जातो. कोणत्या वळणावरी घेऊन आलास तू, कोणत्या वळणावरी घेऊन आलास तू, जीवना माझ्या एकट्याला सोडून गेलास तू. खुशाल जा त्याची नको भीती जराही दाखवू, अरे जीवना तुमच्या विनाही आम्ही जगूनही दाखवू. ऐका मित्रांनो, सारे मला विसरोत, सारे मला विसरोत याचे वाईट ना वाटे मला, सारे मला विसरोत याचे वाईट ना वाटे मला, वाटे ते वाईट त्यांना विसरता येईना. वाचला वेदांत, वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो.
वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो. दोस्त हो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो. सारे मला विसरोत याचे वाईट ना वाटे मला. सारे मला विसरोत याचे वाईट ना वाटे मला. वाटे ते वाईट त्यांना विसरता येणार मला. वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो. वाचला वेदांत आणि क्षणमात्र त्यांना विसरलो. दोस्त हो, दुसऱ्या क्षणी मी वेदांत सारा विसरलो. मला पूर्ण धन्यवाद.